दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। क्रांतिकारकांचे मेरुमणी भगूर पुत्र क्रांतिसूर्य बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूर शहरात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी पोलीस अधिकारी रमेश पवार, जयंती अध्यक्ष दीपक बलकवडे यांनी दिली आहे। दरम्यान सकाळी 8 वाजता गायकवाड गल्ली येथून ज्येष्ठ कवी रवींद्र मालुंजकर यांच्या नियोजनाखाली आणि समितीचे अध्यक्ष दीपक बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली वीर सावरकर यांच्या ग्रंथदिंडीचे आयोजन नाशिक येथील बाळासाहेब देशपांडे यांच्या सुप्रसिद्ध गुलालवाडी ढोल पथक हे खास आकर्षण ठरणार आहे। तर हबप नारायणराव आडके आणि सहकारी यांच्या माध्यमातून श्री गजानन महाराज भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम तसेच महाराष्ट्र केसरी पैलवान प्रवीण पाळदे यांचे मैदानी खेळ व मल्लखांब शिष्यवृंद या खेळाचे आयोजन, तर इगतपुरी येथील आदिवासी मैदानी खेळ आदींसह दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। यावेळी ज्येष्ठ कवी, प्रकाशक, लेखक यांची सवाद्य मिरवणूक, पालखीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तके यांची शोभायात्रा होणार आहे। सदर सकाळच्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम, अभिनेते शरद पोंक्षे, ठाण्याचे आमदार संजय केळकर, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्ताजी कराळे, विश्व हिंदू परिषदेचे एकनाथराव शेट्टे, शिवसेना उपनेते विजय करंजकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत। भगूर पंचक्रोशीतील नागरिकांनी आणि सावरकर प्रेमींनी सदरच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे सर्वश्री रमेश पवार, प्रताप पवार, राजेंद्र कापसे, शामराव शिंदे, शेखर बागडे, अनिल पवार, दीपक बलकवडे, प्रशांत कापसे आदींसह स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, भगूर।